आज मला जे काही दिवस बघायला भेटत आहेत, माझ्या मातेचे मला दर्शन झालेलं आहे। याचं सगळं श्रेय मी माझ्या गुरु नायक गुरुदेव आणि त्यांचे गुरु श्री निखिलेश्वर गुरुदेव यांच्या आशीर्वादानेच आज मला जे काय बघायला मिळतंय, जे काय माझे चांगले दिवस चाललेले आहेत, ते आज मी फक्त त्यांच्याच कृपेने बघत आहे। जेव्हा मी गुरु बनवायला गेले होते ना, तेव्हा मी असा विचार केला होता की म्हणजे नाही का, मी खूप दिवसांनी ऐकते पण मला जेव्हा स्वतःला मी काहीतरी बघन, स्वतःच्या डोळ्यांनी मी काहीतरी वेगळी गोष्ट म्हणजे समोर येईल माझ्या, तेव्हाच मी विश्वास ठेवणार। हे माझ्या मनामध्ये मी पक्का म्हणजे ठेवलं होतं ठरवून की जे मी बघणार तेच मला प्रत्यक्षात मी खरं समजणार। मग माझे मिस्टर जे आहेत ते खूप पूजापाठ करायचे, सगळं म्हणजे नाही का, घरातलं पूजापाठ करणं, बाहेरचं पूजापाठ करणं। मला एवढंच माहिती की माझ्या वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मी कधी मंदिरात नाही गेले, कधी कोणत्या देवांपुढे असा हात नाही जोडला किंवा कधी कोणत्या देवांपुढे असं मागणं नाही केलं की माझं भलं होऊ द्या, मला चांगलं होऊ द्या। मला असं वाटायचं की माझं वय कमी असताना माझे वडील एक्सपायर झाले वयाच्या, म्हणजे आज मला माझ्या वडिलांचा चेहरा पण आठवत नाही। मी अशा अवस्थेत असताना माझे वडील एक्सपायर झालेले आहेत। तेव्हापासून माझ्या आईने माझे, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण माझे गुरु, माझी आई, माझे शिक्षक, माझे वडील, माझा मोठा भाऊ, सगळ्यांचे कर्तव्य माझ्या आईने एकटीनं पार पाडलेले। तेव्हापासून मला असं वाटायचं की आम्हाला एवढं देवांनी काय आमचं चांगलं केलंय ते आम्ही त्यांना पूजणार, त्यांच्या पुढे हात पसरणार, त्यांच्या पुढे नाही का, त्यांच्याकडनं मागणार। त्यांना कळलं असतं की आज आम्ही 5 बहीण भावंडे आहेत। माझे वडील, आम्ही खूप कमी वयात असताना माझे वडील खूप एक्सपायर झालेले आहेत। मग तेव्हा त्यांना समजलं असतं की बाबा ह्या मुलांना आमची गरज आहे, माझी गरज आहे। तर म्हणजे नाही का, माझे वडील पण खूप पूजापाठ करणारे व्यक्ती। मग मला असं वाटायचं त्यांनी इतके दिवस पूजापाठ करून मरेपर्यंत, अगदी उद्या मरायच्या 1 दिवसाने अगोदरपर्यंत सुद्धा त्यांनी उपवास केलेला, पण तरी पण त्यांचा तो जो शेवटचा दिवस आहे तो उजाडलाच ना। मग त्यामुळे मला असं वाटायचं की मी म्हणजे नाही का, काही नाही दुनियामध्ये, आपण जे करतोय तेच सत्य आहे आणि आपण जे या डोळ्यांनी पाहतोय हेच सत्य आहे। कुठंतरी मला असं वाटत होतं की काहीही नाही या जगामध्ये, काहीही नाही। पाप करणारा उलटा जास्त सुखी असतोय। जे हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, ह्या गोष्टीचा जो म्हणजे अंतर ठेवून चालण्याचा प्रयत्न करतात ना, हे लोकच सगळ्यात पेक्षा मागे आहेत, मला असं वाटायचं कुठेतरी। पण एक दिवस अशी वेळ आली की मी माझ्या गुरु निखिलेश्वरांच्या शरणी गेले, त्यांना माझे गुरु बनवला। मी त्यांच्या घरी गेले, त्यांचा जे दरबार आहे त्यांच्या दरबारी गेले, तेव्हा मला असं वाटत होतं की काय हे लोक किती अंधश्रद्धा आहे। पण मी तिथे 2 दिवसासाठी राहिले होते, त्या 2 दिवसामध्ये माझं पूर्ण जगच पालटलं। त्या 2 दिवसामध्ये मला असं कळलं की आहे कुठेतरी अदृश्य शक्ती आहे आणि ती मी कुठेतरी माझ्या म्हणजे मनातून मी कुठेतरी ती गोष्ट अनुभवलेली आहे। त्यामुळे आज मी फक्त त्यांचीच एकदम कणाकणातून आणि मनातून ऋणी आहे मी त्यांचे। त्यांनी मला शिष्य बनवलं, त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि अजूनही करत आहेत। आज कुठं ना कुठं मी फक्त त्यांच्यामुळेच तुमच्या समोर येण्याचा जो साहस केलाय तो फक्त मी आज त्यांच्यामुळे केलेला आहे। मी जे आज तुम्हाला सांगण्याचा साहस करत आहे ना, हे माझ्या गुरुजींमुळे आहे, हे मान्य आहे, पण त्यांचीच कृपादृष्टी आहे माझ्यावर, त्यामुळे मी आज इथं तुमच्या समोर जिवंत उभी आहे। भरपूर वेळा मला अशा एक क्षण येऊन गेलेले आहेत माझ्या आयुष्यामध्ये की मला असं वाटायचं की सगळं सोडून द्यावं आणि एकदम नाही का, सगळ्या गोष्टींना सुटून एकदम आपला जीव देऊन द्यावा। पण फक्त एकच गोष्ट अशी आहे की मला साहस, मला शक्ती देण्याची, म्हणजे मला कुठेतरी जगण्याची उमेद जागी झाली माझ्या मनामध्ये जेव्हा मी माझ्या गुरुजींच्या दरबारी गेले, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली। मी माझ्या गुरुजींच्या दरबारी गेल्यानंतर मला कुठेतरी माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळं जाणवायला लागलं। तिथलं वातावरण, ते प्रसन्न वातावरण, त्याच्यामध्ये
भजन म्हणजे भजन कीर्तनांचा आवाज, संगीत, तिथं आलेले भरपूर लोक, सुगंधित अत्तर, त्याच्यामध्ये धूप, होम चालू, हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या. कारण मी इतक्या जवळून इतकी मोठी पूजा होताना कधी पाहिले नव्हते. पण फक्त ही एकच गोष्ट अशी झाली माझ्या आयुष्यामध्ये की मी मनात नसताना केली आणि ती माझ्यासाठी खूप 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 महत्वाची ठरली. माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा आणि सगळ्यात आनंदाचा क्षण ठरला. मला हेच सांगायचं आहे की मी आजपर्यंत कधी देवांना मानलं नाही, पण मी जेव्हा माझ्या निखिलेश्वर गुरुजींच्या शिष्य नायक गुरुजींच्या ज्या दरबारी गेले, त्यांनी मला गुरुदीक्षा दिली. मी म्हणजे खूप खूप सौभाग्यशाली आहे की मला त्यांनी गुरुदीक्षा दिली. त्यांनी मला शिष्य बनवण्याच्या लायक समजलं आणि आज कुठेतरी मी त्यांच्यामुळे तुमच्या समोर येण्याचं साहस करते. मी तिथनं आल्याच्या नंतर मला काही जाणवलं नाही. मी असा विचार केलेला की म्हणजे जे माझे मिस्टर आहेत, त्यांनी गुरुदीक्षेसाठी गेले होते. पण मी विचार केला होता की मी फक्त बघणार आणि इतक्याला आपल्याला जायची कधी संधी नाही भेटली. आसाम, परत अजून ओडिसाला गेल्यानंतर मला असं वाटत होतं की मी फक्त काहीतरी प्रेक्षणीय स्थळ आहेत तिथं बघणार, एन्जॉय करणार, बघून येणार जाऊन त्यांच्यासोबत. पण मी असा विचार केला नव्हता की मी जाऊन गुरुदीक्षा घेणार. मग मला असं वाटलेलं की ते करतील त्यांची कामं, मी करण माझ्या मनासारखं, की एन्जॉय करन. मुलाला घेऊन गेलेले होते की त्याला सगळीकडे दाखवून मी पण स्वतः बघन, इतक्या लांब जाण्याचा चान्स भेटलाय तर. पण मी विचार केला नव्हता की मी जाऊन कधीतरी गुरुदीक्षा घेईन. मग तो पहिला दिवस की मी गुरुदीक्षा घेतल्यानंतर मी माझ्या घरी आले. म्हणजे पुण्यामध्ये मी राहत आहे. तर मी घरी आल्यानंतर सुरुवातीला तर मला असं काही वेगळं नाही वाटलं की माझ्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय किंवा घडणार आहे माझ्यासोबत काहीतरी स्पेशल फील, असं काहीच नाही झालं मला. आणि याच्यानंतर मग मी सुरुवातीला म्हणजे गुरुदीक्षा घेतल्यानंतर पहिली स्टेप म्हणजे गुरुसाधना करायचीच असते. मग गुरुसाधनेसाठी त्यांनी मला गुरुमंत्र दिला होता. मी तरी पण एवढी सिरियस नव्हते. आणि गुरुमंत्र दिल्याच्या नंतर खूप दिवस झाले मला येऊन तिकडनं, कमीत कमी 6 महिने झाला. मग तरी पण माझ्या मनामध्ये असंच की आपण घरी आहेत, आपण काम नाही करत, आपले मिस्टर काम करतात, मग त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या कष्टाचे पैसे आपण एवढ्या सगळ्या पूजेच्या साहित्याला आणण्यापेक्षा त्यातलाच आठवडा आपल्यासाठी होऊन जाईल. त्याच पैशामध्ये आपण घरामधल्या काही वस्तू आणून एक म्हणजे 2 दिवसाची भाजी म्हणा किंवा काहीतरी घरातल्या गोष्टी मॅनेज होतील त्या पैशांमध्ये. मी असं इतकं बारीक विचार करायचं. आणि याच्यानंतर तरी पण नाही का माझ्या मिस्टरांच्या हट्टामुळे मी गुरुसाधनेला बसले. आणि गुरुसाधनेला बसल्यानंतर पहिला दिवस झाला. आम्ही 3 जण गुरुदीक्षा घेऊन आलो होतो. माझा मुलगा, मी आणि माझे मिस्टर. आम्ही 3 जण गुरुदीक्षा घेऊन आलो होतो. तर मग माझ्या गुरूंकडनंच मला त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या पर्शामध्ये मला अशी एक एनर्जी जाणवली ना की मी शब्दात सांगू शकत नाही. आणि मग मी तिकडनं आल्यानंतर 5-6 महिने मी एवढं जाणवलं नाही. तिथनं आल्याच्या नंतर गुरुजींचे व्हिडिओ यूट्यूबला वगैरे सर्च करून पाहायला चालू केलं. परत अजून त्यांच्याविषयी माहिती गोळा करायला चालू केलं की हे पण तर दुसऱ्या फ्रॉडी बाबांसारखे तर नसतील, पण नाही का ते देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मग असं करता करता तो गुरुदीक्षा घेतल्यानंतर तो मी गुरुसाधनेला बसण्याचा दिवस आला. मग आमचं ठरलं की आम्ही गुरुवारपासनं सकाळी, गुरुवार म्हणजे गुरुपौर्णिमा पण आलेली होती आणि गुरुवार पण होता. मग त्याच आपण गुरुदीक्षा घेतलेली आहे तर मग चला गुरुसाधना करूया असं माझ्या घरच्यांनी ठरवलेलं. मग आम्ही 3घही सकाळी 3ला उठलो आणि 3घही उठल्यानंतर गुरुसाधना करायला लागलो. म्हणजे उठल्यानंतर तयारी वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो, पूजा आंघोळ वगैरे केली आणि पूजेचे साहित्य व्यवस्थित लावायला म्हणजे नाही का व्यवस्थित ठेवण्याचं हे चालू होतं आमचं. मग केलं आम्ही. पण त्या दिवशी पण मी 3 वाजता उठले होते ना, तेव्हापासून माझी तब्येत बरी नाही. मला थरथर व्हायला लागलेलं, मला उलट्या व्हायला लागलेल्या. कारण एवढ्या सकाळी कधी उठलेच नव्हते. 8-8:30 वाजेपर्यंत उठायचे नाही मी कधीच. आणि याच्यानंतर
त्या दिवशी उठल्यानंतर मग नाही का मला थोडंसं वेगळंच वाटायला लागलं, पण तरी पण मी म्हणजे लक्ष नाही दिलं, मनावर नाही घेतलं या गोष्टींना. आणि मग त्याच्यानंतर मी काय केलं की चला म्हणलं तुम्ही पुढे व्हा, तुम्ही पुढं करा, काय करायचं ते मी तुमच्या हाताशी देईन तुम्हाला काय. कारण मला पूजा मांडताच येत नव्हती, तर मी करणार काय आणि कशी मांडणार पूजा. म्हणून मग मी त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये एक एक वस्तू द्यायला लागल्या. जसं जसं मी देईन तसं तसं त्यांनी ठेवायला लागले. मग पाट वगैरे मांडला माझ्या गुरुजींचा, त्यांच्या गुरुजींचा, नायक गुरुजी, निखलेश्वर गुरुजी, त्या दोघांचे फोटो ठेवले माझ्या देवघरामध्ये. पाट मांडला, प्रसाद वगैरे ठेवला, दिवा वगैरे लावला, अखंड ज्योत चालू केली. आणि त्याच्यानंतर मग गुरुसाधनेला सुरुवात केली. बसेपर्यंत पण मला म्हणजे साधनेचा पहिला दिवस होता, त्या पहिल्या दिवशी मी साधनेला बसच्यापर्यंत पण. आणि मेन म्हणजे ती एक गोष्ट की ह्याच्यामध्ये मला आसन कसे मांडतात, आसनवर बसताना काय म्हणतात, आसन शुद्ध कसं करायचं, साधनेला बसायचं कसं, किंवा काय म्हणायचं असतं काय नाही, हे काही मला माहिती नव्हतं. सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. आणि म्हणजे नाही का लोक बघतात तरी पण मी कधी या गोष्टी म्हणजे या बाजूला मी वळणार कधी असा मी विचारच केला नव्हता. कारण मला या साईडला जायचंच नव्हतं ना. मी देवांवर कधी विश्वासच ठेवला नाही, तर मग मला कसं काय कळणार की याच्यात काय करायचं असतं काय नसतं. पण तरी पण कुठेतरी मी मनाला समजूत घातली आणि सुरुवात केली. गुरुजींना माझ्या PDF बनवून दिला होता, त्याचे माझ्या मिस्टरांनी प्रिंट काढून आणली होती. त्या प्रिंटला मी सुरू करता प्रिंट वाचता मी सुरू केली आणि बसले. आसन शुद्ध केलं, आसनवर बसले. नंतर बसल्यानंतर पहिला दिवस झाला. पहिला दिवस मला पहिल्या दिवशी तर तुम्हाला खरं सांगू का एक्झॅक्ट की मला माळ कशी पकडतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण तरी पण मी प्रयत्न करायचा, कारण मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं की काय खरं असतं, कितपत खरं असतं. आणि हे जे लोक बोलतात, अनुभवतात, सांगतात अमुक टमुक हे मला स्वतःला अनुभवायचं होतं. आणि एक जिद्दच मनामध्ये ठेवल्यासारखं मी केलं आणि बसले साधनेला. पहिल्या दिवशी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 11 वाजल्यापर्यंत 108 माळा काउंट करत 108 माळांचा जप झाला माझा. एक क्षण पण मी उठले नाही आसनवरनं, ना पाणी पिलं, ना जेवण केलं, ना काहीच नाही. कारण दृढ निश्चय केला होता की मी स्वतःच्या डोळ्यांनी एवढं करणार ना, तर स्वतःच्या डोळ्यांनी मी बघणार की प्रत्यक्षात खरंच काय असतं का. आणि मग असं करता करता पहिला दिवस झाला. माझे मिस्टर सकाळी म्हणजे त्यांना तर काही झालं नाही, कारण दोघंही घरात बसून राहू अशी तर प्रत्येकाची परिस्थिती नसते. कारण आपल्याला पण घर आहे, परिवार आहे, आपले फॅमिली असते, कामावर जायचं असतं. घरातल्या सगळ्यांनीच बसून राहायचं म्हणल्यानंतर मग घर कसं काय चालणार. त्यामुळं मग मी नाही का त्यांची तर पूर्ण नाही झाली गुरुसाधना. आणि त्यांनी तर माझ्या अगोदर गुरुसाधना केली होती बरं, म्हणजे गुरु दीक्षा घेतली होती. आणि त्यांच्यानंतर त्यांनी जेव्हा गुरुपौर्णिमा असते त्या दिवशी त्यांनी मला घेऊन गेले होते. मग मी असंच विचार केलेला की करणार करता करता मी पहिला दिवस काढला गुरुसाधनेचा. आणि पहिल्या दिवसाची साधना म्हणजे थोडंसं मला त्रास झाला, थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप त्रास झाला, पण तरी पण मी प्रयत्न सोडला नाही. कारण एक दिवस होता. मग कुठेतरी मनात मी पण विचार केला की नाही का आपण तर साधी माणसं आहेत, हे तर देव आहेत. आपण एक दिवशी बोलवलं, एखाद्या व्यक्तीला जर एक दिवशी बोलवलं तर तो माणूस पण टाळतो. आपण तर पहिल्यापासून कधी देवपूजा केलेली नाहीये. मग देवपूजा नाही केलेली असताना मग सुरुवातीला कसे काय म्हणजे आपल्या एका शब्दावर एका आवाजावर कसे काय येतील. त्यामुळे मग मी पण विचार नाही केला. आणि मग असं करता करता पहिला दिवस झाला. उठले, उपवास चालू होते माझे. एक वेळ माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की एक वेळा जेवण करायचं, आणि एक वेळा जेवण झाल्याच्या नंतर जेवण करायचं नाही गुरुसाधना होईपर्यंत. मी 11 दिवसांची गुरुसाधना घेतली होती. 11 दिवसांमध्ये 1.25 लाख मंत्रांचा जाप करून मला तो पूर्ण करायचा होता संकल्प. मग मी संकल्प घेतलेला 11 दिवसात पूर्ण करायचा आहे, म्हणून मी उठलेच नाही. कारण मी काउंटिंग वगैरे करून ठरवलं होतं की इतके या दिवशी पूर्ण करायचेत आपल्याला. मग पहिला दिवस झाला. पहिला दिवस झाल्यानंतर
दुसरा दिवसही आला. दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ नाही लागला, कारण पहिल्या दिवशी जे बघून बघून करायचं होतं, जे आसन शुद्धी, जे म्हणजे सगळं जे काही होतं ते पहिल्या दिवशी माझ्यासाठी नवीन होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी थोडंफार पहिल्या दिवशी केलं असल्यामुळे मला जास्त वेळ नाही लागला. त्यामुळे मग मी आसन शुद्धी केली, नैवेद्य ठेवला, पाट मांडलेला, साफसफाई केली, नैवेद्य ठेवला, फुलं वगैरे ठेवली, दिवा धूप लावला आणि बसले. आसन वगैरे शुद्धी करून बसले मी आसनवर. आणि मग दुसऱ्या दिवशी बसल्यानंतर पण मी बसायला चालू केल्यानंतर मग नाही का, त्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी मी 4ला उठले होते, नाही 3लाच उठले होते, पण 4ला मी एक्झॅक्ट बसले होते साधनेसाठी. मग बसल्यानंतर मी विचार केला की आपण आतापासून बसलो तर मग नंतर वेळ होऊन जाईल, कारण काल आपल्याला एवढा वेळ झाला होता. पण नाही, मला दुसऱ्या दिवशी असं जाणवलं ना की माझ्या हातातली जी माळ आहे ही आपोआप फिरतीये. आणि मला पण असं कळतंय की मी पटापट 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 मंत्र जप करते. आणि जो मंत्र दिला होता माझ्या गुरुजींनी, तो मंत्र एकदम माझ्या कंठक झाला होता, मला बसला होता माझ्या गळ्यामध्ये. त्यामुळे मला मंत्र पण पटापट पटापट बोलता येत होता आणि मंत्र जप पण पटापट होत होते. आणि माळा पण स्पीड वाढली होती, त्यामुळे मला माळा जप करायला पण वेळ नाही लागत होता जास्त. मग मी पहिल्या दिवशी मला 15 तास गेले असतील. आणि पहिल्या दिवसानंतर मग परत दुसऱ्या दिवशी थोडासा वेळ कमी गेला आणि थोडंसं जास्त त्रास झाला नाही पहिल्या दिवशी सारखा मला. आणि मग पहिल्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी झालं. मग मी काय केलं की 80 पर्यंत केले होते, 108चं काउंटिंग होतं माझं. आणि मग पहिल्या दिवशी केलेलं मग मी काय केलं, थोडंसं ठेवलं साईडला. आणि नाही का थोडंसं बसण्यासाठी खूप त्रास व्हायला होता मला, मी एका ठिकाणी बसून होते 10-12 तास. त्यामुळे मी थोडासा साईडला ठेवला आणि ब्रेक घेतला. ब्रेक घेतल्यानंतर मी थोडंसं बसावं म्हणून बसले. तर पुन्हा नंतर मी संध्याकाळी, कारण जोपर्यंत जी काउंटिंग होती डेलीची, ती काउंटिंग पूर्ण झाल्याशिवाय मी उठत नव्हते मी तिथनं जागेवरनं. पण त्या दिवशी खूप त्रास पण होत होता, दुसरा दिवस होता. आणि त्याच्या अगोदर मी कधी इतके तास कधी बसले पण नव्हते ना, आपण कधी पूजाच केली नव्हती. त्यामुळे हे खूप अवघड वाटत होता, पण तरी पण केलं मी. आणि दुसऱ्या दिवशी झालं कसं तरी. मग परत शेवटचे 15 माळा जाप राहिला होता माझा, 15 माळा जाप राहिला होता. मग मी उठले आणि थोडासा ब्रेक घेऊन थोडंसं फ्रेश वगैरे होऊन मी परत येऊन बसणार असा विचार केलेला. मग आले मी, फ्रेश वगैरे झाले, उठले, फ्रेश वगैरे होऊन परत 15-1 मिनिटाने मी येऊन बसले परत आसनवर बसल्यानंतर मग मी संध्याकाळचा टाइम होता, 6-6:30 वाजून झाले होते. मग मी दारामध्ये दिवा वगैरे लावला, तुळशीमध्ये दिवा लावला आणि बसले माझ्या परत साधनेसाठी. आणि मग गुरु साधनेसाठी बसल्यानंतर मग त्या क्षणाला असं काही घडलं ना माझ्या आयुष्यामध्ये की त्या घडलेल्या क्षणभरांच्या गोष्टीचा अनुभव तर मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. पण तरी पण असं काही घडलं ना की माझ्या आयुष्यातले सगळे क्षण बदलून गेलेत. आणि मी आज जी काय आहे ना ती त्या एका क्षणामुळेच मी आज इथे आहे आणि तुमच्यासमोर बोलण्याचा साहस करत आहे. कारण लोक खोट्या गोष्टी सांगतात, काही खऱ्या गोष्टी असतात, काही 4 गोष्टी लावलेल्या असतात. पण मी आज तुमच्यासमोर जे माझे एक्सपिरियन्स शेअर करणार आहे ना, हे मी स्वतः अनुभवलेले आहेत. आणि मी स्वतः अनुभवलेले आहेत म्हणून मी तुमच्यासमोर आणत आहे. कारण आपण बघतोय लोक एवढी पूजापाठ करतात, दिवसभर रात्रभर उपवास करतात, हे करतात ते करतात देवांना खुश करण्यासाठी. पण मी एक अशी सौभाग्यशाली आहे आणि माझ्या गुरुजींच्या आशीर्वादांमुळे मला एक अशी गोष्ट भेटलेली आहे ना की लोकांना जन्मोनजन्मी आणि पिढ्यानपिढ्या पूजा करून भेटत नाही. ती गोष्ट आज माझ्या समोर आलेली आहे आणि मला दर्शन भेटलेलं आहे. ते काहीतरी माझे पूर्वजन्मीचे पुण्य असणार आणि माझे गुरुजींचे आशीर्वाद असणार. याच्यानंतरची गोष्ट जी होईल माझ्या आयुष्यामध्ये ती फक्त त्यांच्या आशीर्वादामुळेच. आणि मी आज खूप 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 सिक्युअर आणि खूप सौभाग्यशाली समजते की मी माझ्या नायक गुरुजींचे शिष्य आहे. आज इतकंच सांगून मी थांबते, पण नक्की तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ शेअर करतेच लवकरच लवकर. आणि मी याच्या पुढचा जो माझा एक्सपिरियन्स आहे ते मी याच्या नंतरच्या भाग 2 मध्ये मी नक्की शेअर करेन आणि लवकरच तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ लवकरच टाकेन. धन्यवाद.